नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर जे आहे आपलं ते जास्त लेंदी नाही आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि ज्या काही त्याच्या नोट्स तुम्हाला काढता येतील त्या शॉर्टमध्ये तुम्ही काढू शकता, जेणेकरून त्याचा तुम्हाला एक्झामच्या आधी जास्तीत जास्त उपयोग होईल. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या 15 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, महाजनकोच्या कोणत्या प्रकल्पाला परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन. याला महत्वाचे पॉइंट्स पहा त्याचे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड महाजनकोच्या खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनला 2026 मध्ये परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार स्टेट जनरेटिंग युनिटी या गटात देण्यात आला. आणि इंडियन पॉवर स्टेशन 2026 हा कार्यक्रम रायपूर, छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आला होता. आणि महाजनकोच्या वतीने हा पुरस्कार संचालक श्री अभय हरणे यांनी स्वीकारला. पुढील प्रश्न दुसरा, दिल्ली खेल महाकुंभ 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिखर धवन यांचे. याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. माजी भारतीय क्रिकेटपटू व अर्जुन पुरस्कार विजेते शिखर धवन यांची दिल्ली खेल महाकुंभ 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिल्ली खेलो महाकुंभची सुरुवात 13 फेब्रुवारी 2026 रोजी झाली आणि शिखर धवन यांच्यासोबत ऑलिम्पिक पदक विजेते रवी धाहिया, पॅरालिम्पिक पदक विजेते शरद कुमार यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. तिसरा पॉइंट महत्वाचा आहे. पुढील प्रश्न तिसरा, 2026च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक कितवा लागला आहे किंवा कितवा आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 75वा. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2026च्या हेनले अँड पार्टनर्सच्या हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारतीय पासपोर्ट 75व्या क्रमांकावरती पोहोचला आहे. भारताचा पासपोर्ट 2025 मध्ये 85व्या क्रमांकावरती घसरला होता. आणि भारतीय पासपोर्ट धारकांना 56 देशांमध्ये व्हिसा फ्री, व्हिसा ऑन अरायव्हल किंवा ई व्हिसा सुविधा उपलब्ध आहेत. हेनली पासपोर्ट इंडेक्स हा आंतरराष्ट्रीय प्रवास स्वातंत्र्याचा अभ्यास इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजे IATA च्या डेटावरती आधारित करतो. आणि 2026 मध्ये सिंगापूर पासपोर्ट 192 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेशांसह जगात पहिल्या क्रमांकावरती आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. प्रश्न चौथा, 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक CPI मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला क्रमांक 91 आहे. महत्वाचे पॉइंट पहा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ने फेब्रुवारी 2026 मध्ये CPI 2025 अहवाल प्रसिद्ध केला. आणि भारत 2025 मध्ये 182 देशांपैकी 91व्या क्रमांकावरती असून 2024 मध्ये तो 96व्या क्रमांकापेक्षा 5 स्थानांनी घसरला आहे. भारताचा CPI स्कोर 39 असून जागतिक सरासरीपेक्षा तो कमी आहे. 2025 मध्ये डेन्मार्क 89, फिनलँड 88, सिंगापूर 84 हे सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले देश ठरले, तर सोमालिया, दक्षिण सुदान शेवटच्या क्रमांकावरती आहेत. हा शेवटचा पॉइंट आहे, तो महत्वाचा आहे. पुढील प्रश्न 5वा, तमिळनाडू
मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती 5,000 रुपये जमा करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केलेगर केलेगनर महिला हक्क योजना. ऍक्च्युली हे रिअल नेम आहे. ठीक आहे, दोन्हीपैकी तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटेल ते लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न, त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. M.K. स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी 1.31 कोटी महिलांच्या खात्यावरती 1.31 कोटी महिलांच्या खात्यावरती 5,000 जमा केले. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मासिक अनुदान 2,000 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन देखील या दरम्यान दिलेले आहे. पुढील प्रश्न 6वा. आशियाई स्पर्धेमध्ये 25 मीटर सेंटर फायर प्रकारात सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमनप्रीत सिंह यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. आशियाई स्पर्धेमध्ये भारताने 25 मीटर सेंटर फायर प्रकारात सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी क्लीन स्वीप कामगिरी केलेली आहे. अमनप्रीत यांनी 589, गुरप्रीत सिंह यांनी 584 आणि अंकुर गोयल यांनी 570 अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक जिंकली. हे लक्षात ठेवा. नावे आणि पदांची क्रमवारी यानुसार त्यांना पदकं मिळालेली आहेत. त्यामुळे 3 प्रश्न इथे कव्हर होतात. आणि या स्पर्धेत भारताने 33 पदके जिंकली. त्यामध्ये 13 सुवर्ण आहेत, 11 रौप्य आणि 9 कांस्य. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. NOPV2 म्हणजे नॉव्हेल ओरल पोलिओ वॅक्सिन टाईप 2 ही नवीन तोंडी लस कोणत्या आजारासाठी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलिओसाठीच आहे. आणि महत्त्वाचे पॉइंट्स पहा. WHO नवीन तोंडी पोलिओ लस NOPV2 ला पूर्ण मान्यता देऊन जागतिक पोलिओ निर्मूलन मोहिमेला बळ दिले आहे. आणि WHO पूर्व मान्यता मिळाल्यामुळे UN संस्था, विशेषतः युनिसेफ ही लस खरेदी आणि वितरण करू शकतात. आणि NOPV2 लस पूर्वीच्या तोंडी लसीपेक्षा अधिक अनुवांशिकदृष्ट्या स्थिर आहे असे सांगितले जात आहे. पुढील प्रश्न 8वा. ब्रह्मपुत्रा नदीवरील भारतातील पहिला रेल्वे रस्ता संयुक्त म्हणजे रेल कम रोड बोगदा कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम या राज्यामध्ये. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ब्रह्मपुत्रा रेल रोड ट्विन टनल हा भारतातील पहिला पाण्याखालील रेल्वे रस्ता संयुक्त बोगदा असणार आहे. आणि या प्रकल्पाची एकूण लांबी 33.7 किलोमीटर असून त्यातील 15.79 किलोमीटर भाग पाण्याखाली ट्विन ट्यूब बोगदा आहे. आणि हा प्रकल्प आसाममधील गोहपूर NH15 ते नुमालीगड NH715 यांना जोडेल. हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील वाहतूक, व्यापार आणि सामरिक दृष्टीने कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. पुढील प्रश्न 9वा. या वर्षीच्या गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विदुषी पद्मा तळवळकर यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. विदुषी पद्मा तळवळकर यांना या वर्षीचा गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि हा पुरस्कार नाट्य संपदा प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे विश्वस्त पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केली. या सन्मानात राजकाळे, रामदास पळसुले, डॉक्टर शांतनू गोखले यांचाही समावेश आहे. पुढील प्रश्न 10वा.
फिलिपाईन ईगल प्रामुख्याने कोणत्या देशात आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अर्थात फिलिपाईन्समध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. फिलिपाईन ईगल हा जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली शिकारी पक्ष्यांपैकी एक आहे. या पक्षाला मंकी इटिंग बर्ड असे टोपणनाव देखील आहे, कारण ते माकडांची शिकार करतात. हा पक्षी फक्त फिलिपाईन्समध्ये आढळतो आणि तो त्या देशाचा राष्ट्रीय प्रतीक देखील आहे. आणि फिलिपाईन ईगलची संख्या 500 पेक्षा कमी प्रौढ पक्षांतर्गत घटली असून तो गंभीर संकटग्रस्त असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 11वा. HAPS प्रणाली मुख्यत्वे कोणत्या कार्यासाठी वापरली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुप्तचर देखरेख व टेहाळणीसाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा. HAPS ही सौर ऊर्जेवरती चालणारी मानवरहित प्रणाली असून ती 18 ते 20 किलोमीटर उंचीवरती दीर्घकाळ कार्य करू शकते. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज NAL बेंगळुरू यांनी 2024 मध्ये कर्नाटकातील चल्लाकेरे येथे HAPS चा प्रोटोटाइप यशस्वीरित्या चाचणी याची केली होती. पुढील प्रश्न 12वा आणि आपला आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न. तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कोणत्या देशाचा दौरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया. महत्वाचे पॉइंट्स पहा. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 16 तारखेपासून 4 दिवसांचा ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती ते जाणार आहेत. या भेटीचा उद्देश आहे की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे आणि ही भेट इंडो पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थैर्य, सुरक्षिततेसाठी दोन्ही देशांच्या बांधिलकीचे पुनरुज्जीवन करते. तर आपले आजचे 15 फेब्रुवारी 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एक विनंती आहे आणि लेक्चर तुम्ही आजच्या शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.